चित्रकर साहेब, आज तुमचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते महापालिका आयुक्त यांना भेटण्यासाठी आले होते. काय चर्चा झाली सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात का? हो. जनरली राज ठाकरे साहेब कोणी नवीन आयुक्त बसले, मग ते पोलीस कमिशनर असोत किंवा महानगरपालिकेचे कमिशनर असो, ते प्रथेप्रमाणे प्रत्येक वेळेला नवीन कमिशनरला येऊन शुभेच्छा द्यायला येतात. त्याप्रमाणे ते शुभेच्छा द्यायला आले होते. मला वाटतं की त्या व्यतिरिक्त असं कोणतं निवेदन किंवा काय असं काही घेऊन आले नव्हते. आणि मग ओघाने त्यांनी मग ट्रॅफिकचा आणि पार्किंगचा विषय चर्चेत आला होता. परंतु सातत्यानं मुंबईकर जे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे जात असतात. ह्या सगळ्या समस्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण की मुंबई नाही, मी म्हटलं ना तुम्हाला की केवळ त्या भिडे मॅडमना शुभेच्छा द्यायला ते आले होते आणि ओघाने फक्त ट्रॅफिक आणि पार्किंगच्या विषयावर चर्चा झाली. खरं तर या आधी सुद्धा वाहतूक कोंडी आणि पार्किंग या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याच्यानंतर सध्याचं जे त्या चर्चेमध्ये तो धागाही पकडून राजसाहेब भिडे मॅडमशी बोलले. नेमकं काय म्हणतो की मी ह्या विषयात या अगोदर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलेलो आहे. हा विषय त्यांच्याकडे मांडलाय, तसा तुमच्याकडेही मांडतोय. याच्यावर एखादी चांगली छान पॉलिसी होणं गरजेचं आहे, जेणेकरून नागरिकांना ट्रॅफिक मुक्त मुंबई करून देता येईल. पायलट प्रोजेक्ट म्हणून 1-2 विभागात तुम्ही राबवा सुरुवातीला, आणि मग त्यानंतर संपूर्ण मुंबई, ठाण्यात, नाशिक जिथे जिथे वापरता येईल तिकडे मग महाराष्ट्र सरकारने वापरावं.